कधी असं वाटलंय का, की आपण इतरांइतके हुशार नाही, इतरांइतके केपेबल नाही आणि त्यामुळे आपण मागेच राहतो? सगळ्यात वेदनादायक गोष्ट काय माहितीये? हे आपल्याला कोणी सांगत नाही. आपण स्वतःलाच हे सांगतो. नमस्कार. आज आपण एक अतिशय खोल विषय समजून घेणार आहोत. लोक स्वतःलाच कमी का लेखतात? आणि हे नेमकं आपल्या मेंदूत कसं घडतं? पॉइंट 1. तुलना. लहानपणापासून आपण कंपॅरिझनमध्ये वाढतो. हा जास्त हुशार आहे. तो जास्त कॉन्फिडंट आहे. ती जास्त सक्सेसफुल आहे. आणि हळूहळू आपण स्वतःला विचारतो, मी का नाही तसा? प्रॉब्लेम कंपॅरिझनमध्ये नाही. प्रॉब्लेम आहे, आपण स्वतःची फुल स्टोरी पाहत नाही आणि समोरच्याची हायलाइट रील पाहतो. पॉइंट 2. जुने अनुभव. कधीतरी फेल झालो, कधी कोणी आपल्यावर हसला, कधी कोणी कमी लेखलं. मेंदू काय करतो माहितीये? तो त्या एका क्षणाला आपली ओळख बनवतो. मी तसा नाही. माझ्याकडून होत नाही. मी वीक आहे. पण सत्य हे आहे, एक फेल्युअर बराबर पूर्ण आयुष्य नाही. पॉइंट 3. फिअर ऑफ जजमेंट. आपण कमी लेखतो स्वतःला कारण आपल्याला भीती वाटते. लोक काय म्हणतील? हसतील का? जज करतील का? म्हणून आपण आधीच स्वतःला कमी समजतो, जेणेकरून इतरांनी आपल्याला दुखावू नये. हे सेल्फ प्रोटेक्शन आहे. पण हळूहळू ते सेल्फ डिस्ट्रक्शन होतं. पॉइंट 4. ओव्हर थिंकिंग आणि माइंड ट्रिक्स. मेंदू फॅक्ट्सवर नाही, स्टोरीजवर जगतो. एक छोटी चूक आणि मेंदू सांगतो, सगळं चुकणार आहे. तू पुरेसा नाहीस. ओव्हर थिंकिंग म्हणजे रियालिटी नाही. ती फक्त मेंदूची नॉईज आहे. टर्निंग पॉइंट. आता एक महत्वाचं सत्य. ज्यांना आत्मविश्वास जास्त वाटतो, ते लोकही कधी ना कधी स्वतःला कमीच लेखतात. फरक इतकाच आहे, ते त्या आवाजावर विश्वास ठेवत नाहीत. सोल्युशन स्लॅश लाईफ लेसन. पुढच्या वेळेस जेव्हा मेंदू म्हणेल, तू कमी आहेस, स्वतःला एकच प्रश्न विचार. हे सत्य आहे की फक्त जुनी सवय? कारण तू कमी नाहीस. तू फक्त स्वतःला ओळखायला अजून सुरुवात केलीये. जर हा विचार तुम्हाला स्पर्श करून गेला असेल, तर हा व्हिडिओ कोणासोबत तरी शेअर करा, जो स्वतःलाच कमी लेखतो. आणि अशाच मानसिक सत्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.